because the subject is cost accounting and chapter is overheads. This is our problem number 6. This is our last problem. A company is having 3 production departments, namely A, B, and C, and 2 service department, that is X and Y. The expenses incurred during the month of December 2016 are as follows. See, these are the expenses. Supervision 3 lakh, fire insurance on stock 1 lakh, motive power 1,80,000, electric lighting 60,000, then rent and taxes 1 lakh, repairs and maintenance 1,70,000, depreciation on plant 85,000. The following information is also available for about departments. आता हा जो सेकंड चार्ट आहे, बेसेस दिलेले आहेत आपल्याला, फ्लोअर स्पेस, नंबर ऑफ वर्कर्स, HP of machine, HP means horsepower, direct wages, value of plant, value of stock, light points. फर्स्ट जे एक्सपेन्सेस आहेत त्यांचे आपण बेसिस ऑफ ॲलोकेशन इथे त्यांचे बेसिस जे आहेत ते ॲलोकेट करून घेऊया. सी सुपरविजन, त्याचा बेस, सुपरविजनचा बेस आहे नंबर ऑफ वर्कर्स. आता इथे वर्कर्स हवं, इथे 3 प्रिंटिंग मिस्टेक तसे झाले. नंबर ऑफ वर्कर्स, देन फायर इन्शुरन्स ऑन स्टॉक. फायर इन्शुरन्स ऑन स्टॉक त्याचा बेस आहे व्हॅल्यू ऑफ स्टॉक. देन मोटिव्ह पॉवर, त्याचा बेस आहे हॉर्स पॉवर ऑफ मशीन. इलेक्ट्रिक लाइटिंग त्याचा बेस आहे लाईट पॉइंट्स. रेंट अँड टॅक्सेस, फ्लोर स्पेस और फ्लोर एरिया. देन repairs and maintenance, value of plant. Then depreciation on plant, value of plant. सो त्यांचं बेसिस जे आहेत ते आपण ॲलोकेट करून घेतलेत. देन आपल्याला इथे ज्या अमाऊंट्स दिलेले आहेत त्याच्यावरून आपण आपल्याला रेशो जो आहे हा बनवायचा आहे. सी फ्लोअर स्पेस 1,500 दिलेत, 1,000, देन 900, 500 अँड 100. सो फर्स्ट आपण काय करणार आहोत, त्यांचे जे रेशो जे आहेत ते आपण कॅल्क्युलेट करून घ्यायचे. द फर्स्ट जो फ्लोअर स्पेस दिलेला आहे त्याचा रेशो काय येईल तर 15:10 9 5 1. देन नंबर ऑफ वर्कर्स 200 100 100 150 अँड 50. सो इथे त्यांचा जो रेशो आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायचा तर रेशो कसा येईल तर 4:2:2:3:1. Then horsepower of machine 80, 50 and 20. So 8:5:2. Direct wages. What about direct wages? 3:2:2:1:1. Value of plant. त्याचा जो रेशो आहे 12:9:6:3:4. And value of stock 5:3:2. And then last 4:2:2:1:1. सो आपण इथे त्यांचे जे रेशोज आहेत हे कॅल्क्युलेट करून घेतलेत. Now we will solve this problem. Prepare a statement showing primary distribution of overheads. Overheads वर तुम्हाला जो प्रॉब्लेम येणार आहे त्यात फक्त तुम्हाला आता या स्टेजला फक्त प्रायमरी डिस्ट्रीब्युशन जे आहे हे दाखवायचं आहे. दॅट इज व्हेरी इझी. सो दिस इज द प्रायमरी डिस्ट्रीब्युशन. जे एक्सपेन्सेस आहेत ते फर्स्ट रेकॉर्ड करून घेतले तिथे पर्टिक्युलर्स. देन त्यांच्या ज्या अमाऊंट्स आहेत टोटल कॉलममध्ये इथे घेतलेले आहेत. बेसिस, त्यांचे जे बेसिस दिलेले आहेत ते आपण ॲलोकेट करून घेतलेत. सुपरविजन, नंबर ऑफ वर्कर्स, फायर इन्शुरन्स, व्हॅल्यू ऑफ स्टॉक, मोटिव्ह पॉवर, हॉर्स पॉवर ऑफ मशीन, इलेक्ट्रिक लाइटिंग, लाइट पॉइंट्स, रेंट अँड टॅक्सेस, फ्लोर स्पेस, repairs maintenance, value of plant, depreciation on plant,
value of plant, and direct wages actual. सी एक्सपेन्सेस मध्ये कुठेही वरती डायरेक्ट वेजेस नाहीये इथे. इथे कुठेही तुम्हाला डायरेक्ट वेजेस दिसत नाहीयेत. बट सी जेव्हा प्रॉब्लेममध्ये आता इथे जे बेसिस दिलेत त्यामध्ये डायरेक्ट वेजेस किंवा डायरेक्ट मटेरियल जेव्हा दिलेलं असेल, तेव्हा डायरेक्ट वेजेस, डायरेक्ट मटेरियल जे डायरेक्ट इथे दिलेले आहेत, यांचं रेकॉर्डिंग जे आहे, हे फक्त सर्व्हिस डिपार्टमेंटमध्ये केलं जाईल. सर्व्हिस डिपार्टमेंटमध्ये त्यांच्या ज्या ॲक्चुअल अमाउंट्स आहेत, आता इथे सर्व्हिस डिपार्टमेंट 2 आहेत, एक्स अँड वाय. सो डायरेक्ट वेजेसच्या ज्या अमाउंट्स आहेत सर्व्हिस डिपार्टमेंटमध्ये 10,000 अँड 10,000 एक्स डिपार्टमेंट अँड वाय डिपार्टमेंट. फक्त सर्व्हिस डिपार्टमेंटमध्ये याचं रेकॉर्डिंग केलं जाईल. जे डायरेक्ट वेजेस आहेत त्यांचं. डायरेक्ट मटेरियल असेल तरी सुद्धा तिथे सर्व्हिस डिपार्टमेंटमध्येच रेकॉर्डिंग केलं जाईल. हे फक्त व्हेरिएशन थोडे लक्षात घ्या. डायरेक्ट वेजेस दिले असतील तर काय किंवा इनडायरेक्ट दिले असतील. आता इनडायरेक्ट जर काही एक्सपेन्सेस दिले असतील, इनडायरेक्ट जेव्हा तिथे म्हटलं जाईल, इनडायरेक्टच्या वेळेला प्रोडक्शन डिपार्टमेंट ॲज वेल एज सर्व्हिस डिपार्टमेंट दोन्ही डिपार्टमेंट्समध्ये आपल्याला रेकॉर्ड करावे लागणार आहेत. बट हिअर डायरेक्ट वेजेस म्हटलंय. डायरेक्ट वेजेससाठी ओन्ली सर्व्हिस डिपार्टमेंट. वन बाय वन जे एक्सपेन्सेस आहेत ते रेकॉर्ड करूया. सी सुपरविजन. सुपरविजन अमाउंट दिलेली आहे 3 लाख आणि बेस आहे त्याचा नंबर ऑफ वर्कर्स. सो 3 लाख जे आहेत या रेशोमध्ये आपल्याला इथे डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. सो फॉर डिपार्टमेंट ए 1 लाख, डिपार्टमेंट बी 50,000, डिपार्टमेंट सी 50,000, डिपार्टमेंट एक्स 75,000, and department Y 25,000. सो सुपरविजनचे जे एक्सपेन्सेस दिले 3 लाख. 3 लाख हे एक्सपेन्सेस आपण प्रोडक्शन डिपार्टमेंट अँड सर्व्हिस डिपार्टमेंट डिस्ट्रीब्यूट करून झालेले आहेत. नेक्स्ट इज फायर इन्शुरन्स. अमाऊंट दिली आहे 1 लाख अँड बेसिस ऑफ ॲलोकेशन व्हॅल्यू ऑफ स्टॉक. सी व्हॅल्यू ऑफ स्टॉक. व्हॅल्यू ऑफ स्टॉक इथे अमाऊंट्स दिलेले आहेत त्याच्यावरून आपण जो रेशो आहे हा कॅल्क्युलेट केला आहे 5:3:2. सो या 1,80,000 1 लाख जे अमाऊंट आहे हे आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे. फॉर फायर इन्शुरन्स 50,000, 30,000 and 20,000. सर्व्हिस डिपार्टमेंटमध्ये अमाऊंट्स येणार नाहीये, तिथे डॅश जाईल किंवा ते कॉलम्स आहेत ते एम्प्टी राहतील. नेक्स्ट इज मोटिव्ह पॉवर. 1,80,000 अमाउंट दिलेली आहे. हॉर्स पॉवर ऑफ मशीन, दिस इज द बेस अँड रेशो इज 8:5:2. सो 1,80,000 जे आहेत हे 8:5:2 मध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे आहे. So in production department A, 96,000, 60,000 and 24,000. Electric lighting. Electric lighting amount 60,000 and base is light points. Ratio आपण जो आहे तो इथे कॅल्क्युलेट केला 4:2:2:1:1. So the 60,000 आहेत डिस्ट्रीब्यूट करायचे प्रोडक्शन डिपार्टमेंट अँड सर्व्हिस डिपार्टमेंट मध्ये. So in production department A 24,000, department B 12,000, department C 12,000
Department X 6,000. Department Y 6,000. इलेक्ट्रिक लाइटिंग जे आहे ते आपल्याला डिस्ट्रीब्यूट करून झालंय. नेक्स्ट इज रेंट अँड टॅक्सेस. 1 लाख अमाऊंट दिली आहे. आता रेंटला जे बेस आहे तो समटाइम्स एरिया दिलेला असतो और फ्लोर स्पेस. So ratio is 15:10:9:5:1. तर यामध्ये आपल्याला 1 लाख अमाऊंट जी आहे ती डिस्ट्रीब्यूट करायची आहे. So in production department A 37,500. In production department B 25,000. In production department C 22,500. In department X 12,500. And department Y 2,500. Next is repairs and maintenance. 1,70,000. Repairs and maintenance त्याचा बेस आहे व्हॅल्यू ऑफ प्लांट. सो व्हॅल्यू ऑफ प्लांटचा आपण इथे कॅल्क्युलेट करून घेतला रेशो 12:9:6:3:4. सो यामध्ये 1,70,000 जे आहेत हे आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. सो इन प्रोडक्शन डिपार्टमेंट ए 60,000. In production department B 45,000. In department C 30,000. In service department X 15,000. And Y 20,000. Next is depreciation on plant. Amount is 85,000. Depreciation on plant ची amount दिली 85,000 and base is value of plant. So value of plant इथे 12:9:6:3:4 यामध्ये 85,000 जे आहे ते आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे. So in production department A 30,000. Production department B 22,500. In production department C 15,000. In service department X 7,500. And department Y 10,000. सी प्रॉब्लेम मध्ये जेवढे आपल्याला एक्सपेन्सेस दिलेले होते ते सगळे त्यांच्या ज्या अमाउंट्स होत्या त्या आपल्याला डिस्ट्रीब्यूट करून झालेले आहेत. आता इथे जे बेसिस दिलेले आहेत त्यामध्ये डायरेक्ट वेजेस दिसत आहेत. सी जेव्हा इथे डायरेक्ट वेजेस, डायरेक्ट मटेरियल यांसारखे इथे एलिमेंट्स दिसतील तेव्हा डायरेक्ट वेजेस जे दिलेले आहेत त्यांच्या ज्या ऍक्च्युअल अमाउंट्स दिसत आहेत दॅट इज इन सर्व्हिस डिपार्टमेंट 10,000 and here is Y department 10,000. सो डायरेक्ट वेजेस किंवा डायरेक्ट मटेरियल जे आहे त्याचं सुद्धा आपल्याला रेकॉर्डिंग करायचं आहे. डायरेक्ट वेजेस दिलेत या प्रॉब्लेम मध्ये, डायरेक्ट मटेरियल दिलं असतं तर ते सुद्धा इथे आलं असतं. डायरेक्ट वेजेस दिलेत. सो डायरेक्ट वेजेसच्या सर्व्हिस डिपार्टमेंट मध्ये जेवढ्या अमाऊंट्स दिसत आहेत सर्व्हिस डिपार्टमेंट मध्ये तेवढ्याच फक्त रेकॉर्ड करायच्या आहेत. डायरेक्ट वेजेस जे रेकॉर्डिंग आहे हे प्रोडक्शन डिपार्टमेंट मध्ये केलं जाणार नाही. डायरेक्टली सर्व्हिस डिपार्टमेंट मध्येच त्याचं फक्त रेकॉर्डिंग केलं जाईल.
सो इथे सर्व्हिस डिपार्टमेंटमध्ये एक्स डिपार्टमेंटमध्ये 10,000 आहेत, वाय डिपार्टमेंटमध्ये 10,000 आहेत. डायरेक्ट वेजेसचं रेकॉर्डिंग आपण सर्व्हिस डिपार्टमेंटमध्ये करणार आहोत. सो 20,000 जी अमाउंट आहे, ही इथे टोटल कॉलममध्ये येईल. टोटल अमाउंटच्या इथे कॉलममध्ये 20,000 अँड बेसिस ॲक्चुअल ज्या अमाउंट्स आहेत, त्या आपण रेकॉर्ड करणार आहोत. इन ओन्ली सर्व्हिस डिपार्टमेंट्स आपले सर्व्हिस डिपार्टमेंट आहेत एक्स अँड वाय. फक्त सर्व्हिस डिपार्टमेंटमध्ये रेकॉर्डिंग केलं जाईल. सो 10,000 अँड इन वाय डिपार्टमेंट 10,000. आता काही व्हेरिएशन्स आहेत ते लक्षात घ्या. डायरेक्ट वेजेस, डायरेक्ट मटेरियल असतं, तर डायरेक्ट मटेरियलचे सुद्धा ॲक्चुअल जेवढ्या अमाउंट्स आहेत, तेवढ्या रेकॉर्ड झाल्या असत्या, फक्त सर्व्हिस डिपार्टमेंटमध्ये. फक्त सर्व्हिस डिपार्टमेंटमध्ये त्यांचं रेकॉर्डिंग झालं असतं. प्रोडक्शनमध्ये त्यांचं रेकॉर्डिंग होणार नाही. इथे प्रॉब्लेममध्ये फक्त डायरेक्ट वेजेस आहेत. दॅट्स वाय आपण तेवढेच घेतलेत. आता एक-एक डिपार्टमेंटचे आपल्याला टोटल करायचे. फर्स्ट वाय डिपार्टमेंट, सर्व्हिस डिपार्टमेंट वाय. Total is 73,500. Service department X, total is 1,26,000. Production department C, amount is 1,73,500. Production department B, total is 2,44,500. Production department A, $3,97,500. And total column $10,15,000. So इथे आपला जो प्रॉब्लेम आहे, हा आपला सॉल्व्ह करून कंप्लीट झालाय. See this. This is the chart. Expenses and the basis of allocation, rent, area and floor space. आता जे एक्सपेन्सेस आहेत, मोस्टली यातले एक्सपेन्सेस प्रॉब्लेममध्ये येतात. रेंट जे आहे, त्याचा बेसिस ऑफ ॲलोकेशन आहे एरिया ऑर फ्लोर स्पेस. जर एरिया दिला असेल, तर एरिया तुम्ही यूज करू शकता किंवा फ्लोर स्पेस इन स्क्वेअर फीट दिलेले असतात. देन रिपेअर्स टू प्लांट, व्हॅल्यू ऑफ प्लांट, डेप्रिसिएशन ऑफ प्लांट, व्हॅल्यू ऑफ प्लांट, लाइटिंग, लाईट पॉइंट्स. जर प्रॉब्लेममध्ये लाईट पॉइंट्स हा जर तिथे बेस दिला नसेल, तर एरिया जो आहे किंवा फ्लोर स्पेस, त्या बेसवर आपण जे लाइटिंग आहे, हे एक्सपेन्सेस आपण डिस्ट्रिब्यूट करू शकतो. त्यांचं बेसिस ऑफ ॲलोकेशन तिथे होऊ शकतं. सुपरविजन, नंबर ऑफ एम्प्लॉईज ऑर नंबर ऑफ वर्कर्स. देन फायर इन्शुरन्स, स्टॉक व्हॅल्यू, पॉवर, हॉर्स पॉवर ऑफ मशीन. जर हॉर्स पॉवर ऑफ मशीन त्या तिथे जर तो बेस दिला नसेल, तर प्लांट ऑर व्हॅल्यू ऑफ प्लांट, त्यावर पॉवर जे आहे एक्सपेन्सेस ते आपण डिस्ट्रिब्यूट करू शकतो. इन्शुरन्स ऑन स्टॉक, व्हॅल्यू ऑफ स्टॉक. देन रिक्रिएशन, नंबर ऑफ एम्प्लॉईज और नंबर ऑफ वर्कर्स. मोटिव पॉवर, HP, हॉर्स पॉवर ऑफ मशीन. स्टाफ वेलफेयर expenses, number of workers or number of employees. Employer's liability of employees insurance. Employer's liability of employees insurance त्याचा जो बेस आहे किंवा बेसिस ऑफ ॲलोकेशन हे टोटल वेजेस आहे. देन इन्शुरन्स ऑन मशिनरी. इन्शुरन्स ऑन मशिनरी असेल तर कॉस्ट ऑफ मशीन. सी, जर इन्शुरन्स ऑन स्टॉक असेल तर व्हॅल्यू ऑफ स्टॉक.
Insurance on machinery, then cost of machine. Insurance on building, floor space. Canteen expenses, number of workers or number of employees. मोस्टली यातले जे एक्सपेन्सेस आहेत हे येत असतात प्रॉब्लेम मध्ये. सो हा चार्ट जो आहे